वसई विरार में डीजीएस ग्रुप्स के निर्माण कार्य से नागरिक परेशान। वसई विरार शहर महानगर पालिका के प्रभाग समिति ई कार्यालय के सामने डीजीएस ग्रुप्स द्वारा चल रहे निर्माण कार्य के कारण आसपास के नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। निर्माण कार्य के दौरान निकलने वाला कीचड़ पूरे सड़क और नालों में फैलाया जा रहा है, जिससे यातायात बाधित हो रहा है और गंदगी की समस्या बढ़ती जा रही है। स्थानीय समाज सेवक हितेश घरत का आरोप है कि निर्माण कार्य पूरी तरह अव्यवस्थित तरीके से किया जा रहा है। सड़क पर फैले कीचड़ के कारण पैदल चलने वालों और वाहन चालकों को कठिनाई हो रही है। वहीं नालों में जमा हो रहे मलबे और कीचड़ से जल निकासी व्यवस्था प्रभावित होने की आशंका भी बढ़ गई है। हितेश घरत का यह भी कहना है कि महानगर पालिका के कर्मचारी इस समस्या पर कोई ठोस कार्रवाई करते दिखाई नहीं दे रहे हैं। प्रशासन की अनदेखी के कारण आम लोगों में नाराजगी बढ़ रही है। स्थानीय लोगों ने मांग की है कि संबंधित निर्माण कंपनी पर तत्काल कार्रवाई की जाए, सड़क और नालों की सफाई कराई जाए तथा निर्माण कार्य के दौरान सुरक्षा और स्वच्छता के नियमों का सख्ती से पालन कराया जाए ताकि नागरिकों को राहत मिल सके। काय तो अजून चालू आहे म्हणजे काय? तुम्ही कोणालाच विचारून करता मग? याचा अर्थ काय? हा? हे आता प्रभाग समितीचे अधीक्षक आहे राजू पाटील, हे स्वतः या घटनास्थळावरती उपस्थित आहे। राजू पाटील स्वतः घटनास्थळावरती उपस्थित आहे। ते पहिला आहे ना थांबवायला सांगा साहेब, नाही आम्ही तुमच्यावरती मग गुन्हे दाखल करायला लावू। तुमचा ढगे साहेब येतो, तुमचा ऐसा येतो इकडे ना, फक्त व्हिडिओ काढून जातो का? रील बनवायला येतात का तुमचे अधिकारी? पण अधिकारी रील बनवायला येतात का तुमचे? महिनाभर झालं या प्रोजेक्टवाल्यांनी त्रास दिलाय। प्रभाग समिती ई कार्यालयाच्या समोर होता प्रोजेक्ट चालू आहे, त्याचा अख्खा चिखल अख्ख्या सीपेस्ता मध्ये फिरलाय। आज चिखलाचा अख्खा लोंढा अख्ख्या मेन रोडला पडलाय ना। हे अधिकारी नगरपालिकेचे अख्खे झोपेत आहेत, म्हणजे यांच्या डोळ्यासमोर कारभार चालल्याने झोपेत आहेत। ज्याने रील बनवली ना त्याला बोलवा, तो ढगे आहेत ना तुमचा ऐसा आहे त्याला इकडे बोलवा। तुमच्या आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत ना गुंजाळकर साहेब, त्यांना पण इकडे बोलवा। त्यांना पहिला बोलून घ्या इकडे आणि काम पहिला बंद करायला लावा। पहिला काम बंद करायला लावा। हे असं चाललंय काय मनमानी साहेब? यांचं काम आहे ते काम नाही, तुला सांगतो ते ऐकत नाही। बोला चला बोला। म्हणजे मनमानी कारभार चाललाय का? तुम्हाला मी दाखवतो बाहेर केवढा चिखलाचा लोंढ केलेला आहे लोकांनी। म्हणजे बांधकाम व्यावसायिक येतात त्यांच्या प्लॉटमध्ये ते काम करता करता बाहेर चिखल होऊन दे का बाहेर माणसं मरून दे याची यांना कायच देणं घेणं नसते। आम्ही महिना झाला पाठपुरावा करतोय, महानगरपालिकेत पत्रव्यवहार करतोय, मुख्यालयात पत्रव्यवहार केलाय, नगर रचनेला आम्ही पत्रव्यवहार केलाय। तिकडे अमित राऊत साहेब करून इंजिनियर आहे या प्रभागाचे, त्यांच्याकडे सुद्धा तक्रार दिली आहे, परंतु याच्यावरती लक्ष देणारं कोणीच नाही। म्हणजे यांचं नक्की चाललंय काय? बघा इकडे बघा केवढा एक गटार आहे, गटार, या गटारावर बघा यांचा चिखल केवढा आहे। तो एक गटार आहे, हे गटार आहे, या गटाराची अवस्था साहेब पहिला त्यांना बोलून आणा, अधिकारी जे जे सगळ्यांना बोलून आणा। तुम्हाला आता इकडे चिखल दाखवतो। आता हे बघा हे नगरपालिकेचे कर्मचारी इकडे आणले साफसफाई करायला, म्हणजे घाण करणारे बिल्डर, साफसफाई करायला कोण येणार? नगरपालिकेचे कर्मचारी। अख्ख्या रोडला माती करून ठेवली आहे। अख्ख्या रोडला चिखल करून ठेवला। बघा आज याची परिस्थिती बघा, या रोडची परिस्थिती बघा काय आहे ती। संपूर्ण रोडवरती चिखल करून ठेवला। ही चेंबर गटार अख्खी चिखलानी पॅक आहे, हा चिखल परत गटारातच सोडलाय। म्हणजे याचा अर्थ काय? या बिल्डरला कोण पाठीशी घालतंय? सांगतात मोठा बिल्डर आहे, मोठा बिल्डर असेल तर त्याच्या घरचा हा चिखल। आणि समोर वृंदावन गार्डन, संध्याकाळी इकडे सगळे नागरिक फिरायला येतात, ज्येष्ठ नागरिक इकडे फिरायला येतात, गार्डन मध्ये बसायला येतात। याची ही परिस्थिती, ही परिस्थिती करून ठेवली आहे।
वारंवार महानगरपालिकेला सांगून सुद्धा महानगरपालिका याच्यात लक्ष घालत नसेल तर खरंच असं समजायचं का की महानगरपालिका यांना पोचते आहे का बिल्डर महानगरपालिकेला पोचतो, याचा अर्थ हाच होतोय का?